नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक विशेष अतिरिक्त पॅकेज, अतिरिक्त नुकसान भरपाई म्हणजे डबल नुकसान भरपाई केंद्राच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे। जवळपास 29,000 कोटी रुपयांचं हे पॅकेज केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मंजूर केलेलं आहे। यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आहेत आणि राज्यातील जे पॅकेज आहे त्याचं वाटप किती बाकी आहे, आणि एक नवीन जे केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून हे पॅकेज मंजूर केलेलं आहे, तर कोणत्या तारखेपासून याचं वितरण होणार या संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारच्या माध्यमातून 3 प्रस्ताव केंद्राला पाठवले होते, ज्याच्यामध्ये 27 नोव्हेंबरला पहिला प्रस्ताव पाठवला, दुसरा प्रस्ताव 1 डिसेंबर 2025 ला पाठवला, तिसरा प्रस्ताव 5 डिसेंबर 2025 ला पाठवला, आणि हे तिन्ही प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहिती लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 29,000 कोटी रुपयांचं पॅकेज आपण जाहीर केलेलं आहे। आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर सध्या राज्याचं सुद्धा हिवाळी अधिवेशन सुरू आहे, आणि आजचा हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, परंतु 2 दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की एकंदरीत केंद्र सरकारच्या माध्यमातून 29,000 कोटी रुपयाचं अतिरिक्त पॅकेज हे जाहीर केलेलं आहे। आणि जवळपास केंद्राचं जे पथक आहे, 8 लोकांची टीम आहे, ती महाराष्ट्रामध्ये येणार आहे। याच्या अगोदरही टीम 4 ते 5 जिल्हे बघून गेली होती, त्यानंतर पुन्हा ही टीम 15 डिसेंबर पर्यंत येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। आणि याचं वितरण 21 डिसेंबर नंतर म्हणजे 21 डिसेंबर पर्यंत निवडणूक आहे, निवडणुकीचा निकाल आहे, आणि 22 डिसेंबर नंतर ही केंद्राचा जो अतिरिक्त निधी आहे तर तो वाटप होण्याची शक्यता आहे। आणि हा निधी कसा वाटप होणार, ज्या पद्धतीने सरकारने राज्य सरकारचे जे अनुदान आतापर्यंत वाटप झालं त्यावेळेस त्यांनी माहिती दिली की आपल्या अजित पवार साहेबांच्या माध्यमातून की राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण टाकलेले, जमा केले, आणि त्यापैकी एकूण 45,000 कोटी रुपये मंजूर केलेत। त्याच्यापैकी 6.5 ते 7,000 कोटी रुपये वाटप बाकी आहेत, ते सुद्धा आपण टाकू। परंतु जशी राज्य सरकारच्या माध्यमातून याद्या बनवल्या होत्या, तुमचे रब्बी पेरणीच्या अनुदानाच्या याद्या बनवल्या होत्या किंवा अतिवृष्टीच्या याद्या बनवल्या होत्या, त्याच यादीनुसार किंवा तुमच्याकडे जर फार्मर आयडी असेल किंवा फार्मर आयडी नुसार तुमच्या याद्या बनवल्या होत्या, तर त्यानुसारच ह्या सगळ्या यादीनुसारच पैसे जमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केंद्राचे जे पैसे आलेले आहेत 29,000 कोटी रुपये ते याच यादीप्रमाणे येणार आहेत। तुम्हाला जर 31,628 कोटीच्या पॅकेजमध्ये पैसे आले असतील किंवा जे 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंतचे जे सरकारने प्रस्ताव मंजूर केले होते ते जर पैसे आलेले असतील, तर तुम्हाला हे केंद्र सरकारचे सुद्धा पैसे येणार आहेत। तुम्हाला कोणतेही काम करायची गरज नाही, फक्त तुमच्याकडे फार्मर आयडी असणं महत्त्वाचं आहे। फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक असणं महत्त्वाचं आहे, तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे। ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आणि महत्त्वाच्या आहेत, त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार नाही। आता तुम्हाला हे याच्यासाठी काय कोणता फॉर्म वगैरे तलाट्याकडे, तहसीलदाराकडे किंवा कुणाकडे द्यायचं आहे का, तर कुठलं द्यायचं नाही। तुमच्या ऑलरेडी सरकारने जे राज्य सरकारचे पॅकेज जाहीर केले होते 31,000 कोटीचं, त्याच्यामध्ये सरकारने पैसे मंजूर केले होते आणि त्या याद्या सुद्धा तयार केल्या होत्या, त्याच यादीनुसार हे केंद्राचे पैसे आता पडणार आहेत। आता ही संपूर्ण जिल्ह्याची यादी आहे, ज्याच्यामध्ये बीडमध्ये 9,21,000, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातील 6,80,353 शेतकरी आहेत। त्यानंतर लातूर जिल्हा आहे, म्हणजे मराठवाड्यातले 8 जिल्हे याच्यामध्ये आहेत। जसं की राज्य सरकारच्या माध्यमातून 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरला जे GR काढले होते त्याच्यामध्ये अंशतः बाधित आणि पूर्णतः बाधित तालुके होते, म्हणजे एकूण दोन्ही GRच्या माध्यमातून 347 तालुक्यामध्ये सरकारने अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये दर्शवले होते, तर त्यानुसारच हे मदत भेटणार आहे। आणि जी यादी बनवली होती त्याच यादीनुसार ही शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे। एकंदरीत राज्यातील 34 जिल्ह्यातील 93,94,838 शेतकऱ्यांना हे केंद्र सरकारचे 29,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता पोहोचणार आहेत। 15 डिसेंबर पर्यंत केंद्राचं पथक महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची पाहणी करायला येणार आहे। त्यावर जे सरकारने पॅकेज जाहीर केले त्यावर नवीन काही करण्याची शक्यता आहे। आणि जवळपास हे पैसे
15 डिसेंबर नंतर वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे, कारण की 21 डिसेंबरला निकाल आहे निवडणुकीचा आणि 21 डिसेंबर नंतर हे पैसे वाटप होण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त म्हणजे डबल नुकसान भरपाई भेटणार आहे. कारण की डबल का म्हणतो की पहिल्यांदा राज्य सरकारचे पैसे भेटले, रब्बीचं अनुदान भेटलं असेल, अतिवर्षी नुकसान भरपाई भेटले असेल किंवा अतिरिक्त 10,000 रुपये जे मंजूर केले होते ते सुद्धा भेटलेले असतील. मग आता हे अतिरिक्त डबलचे पैसे केंद्राच्या माध्यमातून पुन्हा मंजूर झालेले आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहेत. एकंदरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना म्हणले आहेत, एकूण आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना आतापर्यंत 45,000 कोटी रुपयाचं पॅकेज मंजूर केलेलं आहे आणि केंद्राचे 29,000 कोटी रुपये आणि असे एकूण 75,000 कोटी रुपयाचं पॅकेज आपण केंद्र आणि राज्याने मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंजूर केलेलं आहे. त्यापैकी राज्य सरकारने या हिवाळी अधिवेशनामध्ये 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर केलेल्या आहेत. त्या 20,000 कोटींच्या पुरवण्या मागण्यामध्ये 14,500 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेत. 6,500 कोटी रुपये वाटप बाकी आहेत, ते सुद्धा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री दत्तामा भरणे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून क्लिअर अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे. त्यामुळे केंद्राचे जे अतिरिक्त निधी जो 29,000 कोटींचा जो मंजूर झालेला आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. तर मित्रांनो, हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि याबद्दल काही तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की लिहा. आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.